हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पाय उतारा, सोपा जैसा. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 165व्या क्रमांकाची ही ओवी आहे. आणि आता या अध्यायाचा उपसंहार या ठिकाणी ज्ञानोबराय करत असताना भगवंत आणि अर्जुन यांच्यातील काहीसा संवाद ते या ठिकाणी सांगत आहेत. म्या जे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणीतले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी. अर्जुन देवाला म्हणतोय, मी जे काही आपल्याला स्पष्ट करून विचारावं ते देवानं आधीच जाणून घेतलं आणि मला जे विचारायचंय ते देवानं आता जाणून घेतलेलंच असल्यामुळं तरी बोलिले त्याची सांगावी विवळ करुणी. तरी आता आपण जे योगासंबंधी बोललेले आहात तेच मला काय करावं, स्पष्ट करून सांगावं. एरवी तरी अवधारा, एरवी असा विचार करा, जो दाविला तुम्ही अनुसारा, जो तुम्ही अनुसरण्याला योग्य मार्ग म्हणून जो सांगितलेला आहे. भगवंताला अर्जुन म्हणतो की देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग म्हणजे पवण्याहुनी, नदीतून पोहून जाण्यापेक्षा पाय उतारा, पायी चालत जाण्यासारखा सोपा जैसा सोपा आहे असं मला वाटतं. पोहून जाण्यापेक्षा पाय उतारानं जाणं जसं काय आहे, सोपं आहे. त्या रीतीनं तुम्ही दाखवलेला मार्ग जो आहे तो असा आहे असं मला वाटतं. अनुसार म्हणजे ज्यावरून चालता येतं, अनुसरता येतं तो मार्ग, अनुसरण्यास योग्य असा मार्ग, ज्या मार्गाचं अनुसरण करणं उचित आहे असा मार्ग. पण तो नदीतून पोहून जाण्यापेक्षा पाय उतारा, पायी पायी जाणं आणि ते देखील उताराला, पाय उताराने चालत जाण्यासारखं काय आहे, सोपं आहे असं मला वाटतं. सोपा जैसा सोपा आहे असं वाटतं तो म्हणतो. मला असं वाटतं पोहून जाण्यापेक्षा पायी चालणं काय आहे, सोपं आहे. तुम्ही दाखवलेला जो मार्ग आहे हे सगळं देवाचं ऐकून मग त्याचं तसं काय झालेलं आहे, मत झालेलं आहे. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पाय उतारा, सोपा जैसा. हे देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला तो अनुसरण्यास योग्य असा आहे म्हणून सांगितलेला आहे. तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणं जसं सोपं आहे तसा आहे असं वाटतं. तैसा संख्या होणी प्रांजळा, आम्हासारखिया अबळा, येथ आहाती परी काही काळा, तो साहोये वर.
तैसा सांख्यावणी प्रांजळा. तसा हा योग मार्ग जो आपण आता सांगितला तो सांख्य म्हणजे ज्ञान मार्ग त्याच्यापेक्षा सोपा असावा अशी कल्पना करता येते. तैसा सांख्यावणी प्रांजळा. सांख्य योगापेक्षा अष्टांग योग सोपा आहे असं वाटतं, पण देवा तो जर सोपा असेल तर अवश्य सांगा आम्हासारखिया आबळा. पण आता अडचण ही आहे की या विषयामध्ये आमच्यासारखे साधनाविषयी अबळ म्हणजे अनधिकारी लोक जे आहेत त्यांना अष्टांगाच्या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्याकरिता काही काळाचा विलंब लागत असेल तर तो आम्ही सहन करू. तो साहोयेवर जर काही काळ लागत असेल, कारण आता ज्ञान मार्गाने सरळ मोक्ष काय होतो, प्राप्त होतो, आणि हा अष्टांग योग आहे. आम्ही त्यामध्ये काय आहोत, अबळ अनधिकारी आहोत. म्हणून आम्हाला या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त होण्याकरिता काही काळ लागेल. येथ आहाती परी काही काळाचा विलंब लागत असेल तो साहोयेवर तो आम्ही काय करू, सहन करू. तो जर सांख्ययोगापेक्षा हा योग अष्टांग योग जर सोपा असेल तर काय करा, अवश्य आम्हाला सांगा. सांख्याबद्दल त्यानं दुसऱ्या अध्यायात काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. ज्ञान मार्गाचा विचार त्यानं तिथं काय केलेला आहे, ऐकलेला आहे. आणि आता योग मार्ग जो आता 6व्या अध्यायात सांगणार त्याची थोडीशी सुरुवात सुतोवाच इथं शेवटच्या 3 श्लोकांमध्ये 5व्या अध्यायाच्या देवाने केलेली असल्यामुळं त्याला थोडीशी कल्पना त्या अष्टांग योगाची आली. त्यामुळे तो म्हणतो हा तुम्ही सांगितलेला जो योग मार्ग तो जर सांख्यावणी प्रांजळा सांख्ययोगापेक्षा जर सोपा असेल तर तो आम्हाला सांगा. पण आम्ही जे अबळ आहोत, आमच्यासारखे जे अनधिकारी आहेत या मार्गाचे, त्यांना जर काही काळाचा विलंब लागत असेल ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्याकरिता या योगमार्गाने जाऊन, तर तो आम्ही काय करू, सहन करू. त्यात काही अडचण नाही आहे. या ठिकाणी अर्जुनाला ज्ञान योगापेक्षा ज्ञान मार्गापेक्षा हा योग मार्ग सोपा आहे असं वाटलं. मागे एका ठिकाणी एरवी सोपे योगासारखे काही आहे, योगासारखं काही सोपं आहे का, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. हा पुढे त्याचा विचार येईल की योगासारखं काही नाही, सोपं काही नाही. तसं तर ज्ञानेश्वर महाराज ज्या गोष्टीचं वर्णन करतात ती गोष्ट सोपीच आहे असं वाटतं. त्यांचं वर्णन ऐकून त्यांच्या मुखातून कठीण असलेली गोष्ट सुद्धा ऐकून कशी वाटते, सोपी आहे असं वाटतं. आता ह्या योगासारखं काही सोपं आहे का असं त्यांनी म्हटलं. आता ज्ञान मार्गाचं काठिण्य अनेक ठिकाणी काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे असं म्हटलेलं आहे. बुद्धीला भोकसे पडण्याची काय येते, वेळ येते. असा हा ज्ञानमार्ग काय आहे, कठीण केलेला आहे, कठीण आहे. मग अर्जुन म्हणतो त्या ज्ञान मार्गापेक्षा हा जर सोपा असेल अष्टांग योग तर तो तुम्ही काय करावा, आम्हाला अवश्य सांगावा. भले आमच्यासारखे या मार्गातील अनधिकारी असतील त्यामुळं थोडासा विलंब लागेल ब्रह्मभाव प्राप्ती करता, तर काय हरकत नाही. साहोयेवर तेवढा आम्ही काय करू, सहन करू. तुम्ही आम्हाला तो मार्ग सांगावा. तैसा सांख्यावणी प्रांजळा आम्हा सारिखिया अबळा. येथा हाती परी काही काळा तो साहोयेवर म्हणून एक वेळ देवा. तोची पडताळा घ्यावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. म्हणून एक वेळ देवा. हे देवा, अर्जुन म्हणतो देवा आपण काय करावा, तोची पडताळा घ्यावा. तोच विषय अनुवाद करण्याकरता घ्यावा.
जो विषय आता आपण सांगितला ना, तोच विषय आम्हाला स्पष्ट करून सांगावा. त्याच विषयाचं आणखी काय करावं, विस्तार करावा. विस्तारपूर्वक तोच विषय तुम्ही आम्हाला काय करावा, सांगावा. या 27 आणि 28व्या श्लोकामध्ये जो विषय सांगितला, योग मार्ग तुम्ही आम्हाला सांगितला, तोच तुम्ही काय करावा, पुन्हा सांगावा. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतोची. जर सांगण्यामध्ये विस्तार झाला तरी देखील तो आम्हाला इष्टच आहे. विस्तार होत असेल तर होऊ द्या, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. म्हणून आपण तो काय करावा, लगेचच हाच विषय आरंभापासून शेवटपर्यंत आम्हाला सांगावा. तो अष्टांग योग मार्ग तोच काय करावा, समजावून सांगावा. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. आपलं उदाहरण गणितामधलं बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरिता ताळा आणि पडताळा अशा काय आहेत, पद्धती आहेत. त्यावरून दिलेलं उत्तर हे बरोबर आहे की नाही हे काय होतं, ठरतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही हा मार्ग सांगत असताना त्याचा काय होईल, विस्तार होईल. विस्तार झाला तरी चालेल, पण हा मार्ग कुठून आरंभ होतो, कुठपर्यंत जातो, लक्षात आलं का? हा संपूर्ण विचार मला काय होईल, त्यातून कळेल. आणि मग मी ठरवेल हा मार्ग सोपा आहे की नाही. या 2च श्लोकात मला एवढं काही त्या मार्गाविषयीचं कळालेलं नाही. थोडंफार कळालं, पण तेच एकदा जर तुम्ही समजावून सांगितलं, विस्तार करून सांगितलं, तर तो मार्ग मला चांगला लक्षात येईल. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. अर्जुनाच्या ह्या बोलण्यावरून हा मार्ग, या मार्गाविषयी श्रवण करण्याची त्याची इच्छा आहे, त्याची उत्कंठा आहे, असं काय होतं, लक्षात येतं. विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझ हा मार्गो गमला निका, तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. तव श्रीकृष्ण म्हणती हो का. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हो का, असं आहे का. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला हा मार्ग योग्य वाटला ना, तुझा हा मार्ग गमला निका, तुला योग मार्ग चांगलाच पटला म्हणायचा. या योग मार्गाविषयी तुझी समजूत चांगलीच झालेली आहे असं समजायला हरकत नाही. तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. तर मग आम्हाला न सांगण्यास काय झालं. तुला जर ऐकण्याची इच्छा असेल तर मग आम्हाला न सांगायला काय झालं. आम्ही तर सांगायलाच काय झालेलो आहोत, प्रवृत्त झालेलो आहोत. जो काही मार्ग आहे तो आम्ही तुला आनंदाने सांगू, सुखे बोलो. सुखासुखी आम्ही काय करू, त्या मार्गाविषयी बोलू, तुला सांगू. या मार्गाविषयी सांगण्याकरिता आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. हे पहा, वक्त्याला श्रोता हा लक्षपूर्वक ऐकत आहे असं पाहून काय वाटतं, आनंद वाटतो, समाधान वाटतं. मग अर्जुनाला हा विषय आवडलेला आहे. तुझा हा मार्ग गमला निका, हा विषय तुला आवडलेला आहे आणि त्या मार्गाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा अर्जुनाला झालेली आहे असं भगवंताला लक्षात आलं. आणि मग भगवंत म्हणतोय की तुला हा जर मार्ग आवडलेला असेल आणि या मार्गाविषयी तुला अधिक ऐकण्याची इच्छा असेल तरी काय झाले ऐकी जो का. मग न सांगण्याकरिता आम्हाला काय झालं, ऐकी जो का, ऐक तू, सुखे बोलो, आम्ही आनंदाने सांगतो. तू काय कर, याविषयी ऐक, मी विस्तारपूर्वक आता तुला या मार्गाविषयी सांगतो. आता अर्जुनाला ऐकण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, उत्कंठा त्याची वाढलेली आहे. हा मार्ग काय आहे विस्तारपूर्वक देवानं सांगावा असं तो म्हणतो आहे. आणि मग भगवंत म्हणतो आहे, जर तुला ऐकण्याची इच्छा असेल तर न सांगायला आम्हाला काय झालं, आम्ही तर सांगायलाच प्रवृत्त झालेलो आहोत. आणि अर्जुना तू कसा आहे, तू ऐकणारा आहेस. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी,
तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस आणि परिसोनी अनुष्ठिसी, आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस. देव म्हणतायत अर्जुनाला, अर्जुना तू मी सांगितलेलं ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे वागतोस, आचरणात त्या रीतीनं आणतोस, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. तर मग आम्हाला सांगण्याची उणीव कोणती आहे, अडचण कोणती आहे? भगवंत कसा आहे, सर्वज्ञ आहे, भक्तवत्सल आहे, तो जाणतो आहे. आणि मग जर तो समोरचा ऐकत असेल आणि ऐकून आचरणात आणत असेल तर मग सांगण्याविषयी काय अडचण आहे? तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. तर मग आम्हाला सांगण्यामध्ये काय न्यूनता आहे, काय अडचण आहे? आता अर्जुन कसा सुज्ञ श्रोता आहे, चांगला श्रोता आहे, याचं वर्णन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी केलेलं आपल्याला आढळून येतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव निरूपिती ते थेकुले. देव जे सांगतो ते अर्जुनाच्या ऐकण्यापुढं अगदी थोडं आहे. देव निरूपिती ते थेकुले, एवढे श्रोते पण फाकले, जे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. लक्षात आलं का? भगवंत एवढं सांगतोय, पण हे सांगितलेलं अर्जुनाच्या श्रोतेपणापुढं काय आहे? अगदी थोडंसं आहे. तिथं तर ज्ञानोबरायांनी या अर्जुनाला उपमा दिलेली आहे. हा जणू काही दुसरा अगस्तीच आहे. अगस्ती ऋषीनं एवढा महाकाय समुद्र एका ओंजळीत काय केला? प्राशन करून टाकला. म्हणजे त्यांच्या पिण्याच्या सामर्थ्यापुढं हा समुद्र सुद्धा काय पडला? कमी पडला. तसं हा श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरो पाहे एक सरा अवघे असा. भगवान श्रीकृष्णाचं वचन रूपी सागर म्हणजे भगवंत जे बोलतोय, श्रीकृष्ण उक्ती सागरा, भगवंताच्या वचनरूपी सागराला एका घोटात पिऊ पाहणारा हा अगस्तीची दुसरा. हा अर्जुन कोण आहे? दुसरा अगस्तीचे आहे. त्या पहिल्या अगस्तीनं काय केलं? सगळा समुद्र एका घोटात प्राशन केला. आणि हा दुसरा अगस्ती, हा अर्जुन, तो श्रीकृष्ण उक्ती, भगवान श्रीकृष्णांचे वचन वाणी रूपी समुद्राला एका घोटात काय करतो आहे? प्राशन करू पाहतो आहे. असं वर्णन या अर्जुनाच्या श्रोतेपणाबद्दल केलेलं आपल्याला आढळून येतं. येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुज काही पा मज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परीसी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा, बोलिलीये गोष्टीची अवज्ञा नेनसी. मी जे सांगतो त्या सांगण्याकडे तू कधी दुर्लक्ष करत नाही. बोलिलीये गोष्टीची अवज्ञा नेनसी करू, बोललेल्या गोष्टीची अवज्ञा करू नेनसी. बोललेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं तू जाणतच नाहीस. तू काय करतो? सगळं लक्षपूर्वक ऐकतोस. आणि मग जसं लक्षपूर्वक ऐकतोसच एवढंच नाही, तर परिसोनी अनुष्ठीसी. आता लक्षपूर्वक ऐकणारे अनेक लोक आहेत, पण ऐकून तसं आचरणात आणणारे फार थोडे आहेत. एक तर ऐकणारेच थोडे आहेत. लक्षात आलं का? तेही लक्षपूर्वक ऐकणारे थोडे आहेत, आणि लक्षपूर्वक ऐकून पुन्हा अनुष्ठान त्याचं करणारे, आचरणात आणणारे, ऐकलेलं जीवनात उतरवणारे हे फार थोडे आहेत. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे काय करतोस? आचरण करतोस. तर मग आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. तर मग आम्हाला सांगण्याची उणीव कोणती आहे? आम्हाला सांगण्याला काय अडचण आहे? आम्ही तर सांगण्याकरिताच काय झालेलो आहोत? प्रवृत्त झालेलो आहोत.
अर्जुना तू परिससी परिस्वनी अनुष्ठिसी. इथे अनुष्ठिसी याचा अर्थ काय आहे? तुला त्या विषयाचा अनुभव येतो. आम्ही जे सांगतो त्या विषयाचा तुला प्रत्यक्ष अनुभव येतो. तू त्या विषयांचा काय, त्या गोष्टीचा काय घेतोस? प्रत्यक्ष अनुभव घेतोस. हे पहा, आपल्याला तर ज्ञानेश्वरी वाचण्याबद्दल सूचना केलेलीच आहे की नाही? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, किंवा नाथ महाराज म्हटले त्याप्रमाणे भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी. सगळी ज्ञानेश्वरी वाचायची सांगितलेली आहे, पण वाचून ती अनुभवात आणणं अधिक महत्वाचं आहे. म्हणून भलेही सगळी ज्ञानेश्वरी आपल्या अनुभवात आपल्याला आणता आली नाही, तरी नामदेवरायांनी काय सांगितलं? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ती अनुभवात आणली पाहिजे. अर्जुन कसा आहे? देव जेवढं बोलतो ते लक्षपूर्वक ऐकतो आणि ऐकून पुन्हा ते अनुभवात आणतो. लक्षात आलं का? मग देव म्हणतो मग आम्हाला सांगायला काय अडचण आहे? आम्हाला सांगायला काही अडचण नाही. अडचण कधी आहे? लक्षपूर्वक नाही ऐकलं तर सांगणाऱ्याला अडचण आहे. बरं, लक्षपूर्वक ऐकून, ऐकताना लक्षपूर्वक ऐकलं आणि उठताना इथंच सोडून गेले, मग तरी देखील सांगणाऱ्याला काय आहे? अडचण आहे. मग देव म्हणतो आम्हाला सांगण्याची काहीच अडचण नाही, कारण तू लक्षपूर्वक ऐकतोस आणि ऐकून पुन्हा काय करतोस? त्या रीतीनं वागतोस, आचरणामध्ये आणतोस. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. आधीच चित्त मायेचे वरी मीश जाहले पढियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. आधीच चित्त मायेचे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, आधीच मायेचं चित्त, आईचं अंतःकरण लेकराविषयी कसं आहे? प्रेमळ आहे. आईचं चित्त लेकराविषयी अगोदरच स्वभावतःच काय आहे? प्रेमळ आहे. वरी मिश झाले पढियंतयाचे, आणि पुन्हा त्यात आवडत्या लेकरावर प्रेम करण्याचं मिश म्हणजे निमित्त जर प्राप्त झालं, आईचं चित्त अगोदरच बालकाविषयी प्रेमानं उथमलेलं असतं, त्यात जर काहीतरी निमित्त प्राप्त झालं, या श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संबंध आहे तो आई आणि बालकाप्रमाणे आहे. आणि त्यातल्या त्यात अत्यंत आवडतं बालक जर समोर आल्याचं निमित्त झालं, तर मग तो जो स्नेह आहे त्या स्नेहाची अलौकिकता कोण जाणू शकेल? आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. आता त्या प्रेमाचा अद्भुतपणा कोण जाणू शकेल? अगोदरच आईचं चित्त बाळकाविषयी प्रेमानं ओथंबलेलं असतं. त्यातल्या त्यात जर ते आवडतं बाळक त्या आईच्या समोर आलं, मिश झाले पढियंतयाचे, त्या आवडत्या लेकरावर प्रेम करण्याचं काहीतरी निमित्त काय झालं? प्राप्तच झालं. तर मग ते जे स्नेहाचं अद्भुतपण आहे, त्या प्रेमाचं अद्भुतपण आहे, कवण जाणे कोण जाणू शकेल? त्याचं काही वर्णन करता येईल का? येणार नाही. आईच्या प्रेमाचं बालक आई समोर जर आलं तर तिचं जे अंतःकरणात अगोदरच स्वभावतः बालकाविषयी असलेलं प्रेम ते किती वाढतं हे काही सांगता येत नाही. हे पहा, भगवंताचे अनेक भक्त आतापर्यंत झाले, पण अर्जुना एवढा भगवत कृपा पात्र भक्त काही आढळत नाही आहे. ज्ञानोबारायांनी 4थ्या अध्यायामध्ये सुरुवातीला आरंभाला प्रस्तावना केली, त्यामध्ये म्हटलं की नाही, जे कोणालाच सांगितलं नाही ते कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगतोय. पुन्हा पुन्हा विचारून काय करतोय? सांगतोय. त्याला विचारल्यानंतर त्यानं सांगितलेलं नाही, तो अर्जुनाला बळच काय करतोय? सांगतोय. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देव, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. त्या गुह्य गोष्टी अर्जुनाला काय करतोय? सांगतोय. सनकादिकाच्या आशा इथं वाढीनाल्या होत्या किरबवसा, परित्याही येणे माने यशा येतीची ना. सनकादिकांना सुद्धा
हे जाणून घेण्याची आशा निर्माण झाली होती आणि त्यांना देखील देवानं सांगितलं, पण 4च श्लोकात निपटून टाकलं. चतुश्लोकी भागवत. त्यांच्या त्या ज्ञानश्रवण करण्याच्या आशा या अर्जुनाच्या यशापर्यंत आल्या नाही. इतकं अर्जुनाला देव काय करतोय, सांगतोय. इतकं देवाचं काय आहे, अर्जुनावरती काय आहे, प्रेम आहे. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनेची आधी निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. अर्जुनावरती देवाचं काय आहे, निस्सीम असं प्रेम आहे, म्हणून अर्जुनाच्या इच्छा सगळ्या काय होत आहेत, पूर्ण होत आहेत. ज्ञानोबरायांनी आई आणि लेकराच्या प्रेमाचा काय केलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. वैसेची शेवटी एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. तसं कोणत्याही आईचं लेकरावर काय असतं, अत्यंत प्रेम असतंच. पण विवाह उत्तर काळात दीर्घकाळपर्यंत पुत्रोत्पत्ती झालीच नाही आणि अगदी उतार वयामध्ये म्हातारपणात काय झालं, लेकरू जन्माला आलं. वैसेची शेवटी एकची विये वांझोटी. त्या स्त्रीला वांझ म्हणून हिणवलं जात होतं, तिला उतार वयात काय झालं, पुत्र प्राप्त झालं. मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. मग तिचं त्या लेकरावर असलेलं प्रेम ते कसं आहे, स्नेह मोह तो पाहण्यासारखा आहे. हे उदाहरण दिलं आणि मग म्हटलेलं आहे, तैसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशय येत. अर्जुनाच्या बाबतीमध्ये त्या देवाचं असंच झालं. हे उदाहरण दिलंय देवाचं प्रेम अर्जुनावर किती आहे हे सांगण्याकरिता. जसं उतार वयामध्ये पुत्र प्राप्त झाल्यानंतर ती जी वांझ म्हणून हिणवली गेलेली स्त्री आहे, मग ती मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ती काय करते, नाचतेच. इतका आनंद तिला त्या पुत्रप्राप्तीनं होतो, तेवढा आनंद त्या देवाला त्या अर्जुनाला पाहिल्यानंतर होतो. लक्षात आलं का? त्या अर्जुनावर देवाचं काय आहे, तेवढं प्रेम आहे. आणि आईचं त्या मुलावर असलेलं प्रेम जे असतं ते कसं असतं, अद्भुत असतं. अगदी त्याचप्रमाणे अर्जुनावर देवाचं प्रेम काय आहे, अद्भुत आहे. अहो देखा नवलतया प्रभूचे, नवल अद्भुतपणा, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. सारथ्य पण पार्थाचे करीतो. त्या पार्थाचं अर्जुनाचं सारथ्यपणच कोण करतंय, अर्जुन भगवंत करतो. दुसरी माणसं नव्हती का देवाजवळ पाठवण्याकरता, जा याचे सारथी व्हा. चांगले चांगले सारथी नव्हते का? सगळी सेनाच कोणाला देऊन टाकली, त्या दुर्योधनाला देऊन टाकली सगळी नारायणी सेना. आणि हा एकटा, ते देखील निशस्त्र, आणि ते देखील मी काही करणार नाही, फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. ते काय गोष्टी ऐकायला जायचं होतं तिथं. पण अर्जुनाचं देवावर काय आहे, प्रेम आहे. देवाचं देखील अर्जुनावर प्रेम आहे. अर्जुनालाही आनंद झाला की देव आपल्या पक्षात येतो आहे, भले त्याला नारायणी सेनेचं काही देणं घेणं नाही आहे. लक्षात आलं का? आणि देव स्वतः त्याचं काय करतोय, सारथ्य पण करतोय. ज्ञानोबाराय म्हणतात, हे पहा, देखा नवलतया प्रभूचे, येथ दिसतसे निरूपण, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. त्या 4थ्या अध्यायातल्याच ओव्या आहेत ही आत्ता तुम्ही सांगितलेली. लक्षात आलं का? इथं दिसतसे निरूपम, त्या जगदीश्वराचं, त्या श्रीकृष्णाचं अर्जुनावर असलेलं प्रेम जे दिसतं, ते त्या प्रेमाला कोणतीच उपमा देता येणं शक्य नाही आहे. असं जागोजागी अनेक अध्यायातून भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर असलेलं प्रेम, त्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, त्या प्रेमाचं कोण वर्णन करू शकेल. आधीच चित्त मायेचे, वरी मिश झाले पढियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणो. 170 ओव्या झालेल्या आहेत. 10 ओव्यांचा विचार राहिलेला आहे आणि 10 ओव्या संपल्या की हा 5वा अध्याय समाप्त होईल आणि नंतर मग 6वा अध्याय योग मार्गाविषयीचा त्याचा आरंभ होईल. त्याचा विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे तोषोणी मज द्यावे पसायदान हे, जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो तेला हो प्राणीजात ईश्वर निष्ठांची मंदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज गुरुवर्य बंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय।